नमस्कार भाऊ बहिणींनो, हे भोलेनाथ. आजपासून श्रावण चालू झाला. जय भोलेनाथ. पाहुणा हो पाहुणा बारको. तर बसले भाऊ बहिणींनो समर्थन मी. आम्ही ह्यांच्या तोंडाकडे बघत बसले कसं चाललंय जेवण बघा. आताच कामावर आलेला इथं भाऊ बहिणींनो. इथंच होतं गावात कामाला म्हणल्यानंतर इथूनच आले ते. सकाळी मेथीची भाजी आणि भाकर खाऊन गेलं होतं, गोळी खाऊन गेलत. आणि ही मायरा शाळेत आली दुपारचीच, खेळून खेळून दमली, आता बसली जेवायला. तर चाललाय मायराचा मसाले भात केला होता भाऊ बहिणींनो. होय ना, मीटिंग होती भाऊ बहिणींनो. तर मीटिंग असल्यामुळं दुपारपर्यंत शाळा होती मायराची. तर आली दुपारी. हो काय बोलायचं का तुम्हाला? बोला. क्या झालं? हूं हा ही हूं आणि त्याचं म्हणणं असं आहे का, तुम्ही जेवण केलं का मावशींनो का करणं? तर बसलो होतो भाऊ बहिणीनं. आज आलं मायरच पप्पा म्हणल्यानंतर आता संध्याकाळच्या 4-5 वाजत आलेले इथे तशा. तर आलं म्हणल्यानंतर सकाळी तेवढं खाऊन गेलेलं गोळी काही खाल्लं नाही तर काय नाही तर परत रानात कुठलं. मग आता आले 4-5 वाजल्या म्हणल्यानंतर त्यांना भूक लागली होती. मसाले भात केला होता मस्त वाटाण्यातला. तर भात करायचा वाटाण्यातला भात खात्यात. बसली ती आपली मालिका बघत. धुणं भांडी केलं भाऊ बहिणीनं. उपवास आहे माझा श्रावण. तर श्रावण महिन्यातला उपास पहिल्यांदा धरती भाऊ बहिणीनं. म्हणजे श्रावण आकात धरलेला आहे तसा. तर कशा प्रकारे काय काय करायचं असतं तेवढं सांगा. कारण की आता आम्हाला तर सुताक असल्यामुळं देवधर्म तर काय करायचं नाही. पण आपला साध्या भोळ्या भक्तीनं आपला धरलाय भाऊ बहिणीनं आका श्रावण. मग आपल्या स्वइच्छाने धरलेला आहे. तर भाऊ बहिणींनो सांगा. बहिणी ज्या आहेत त्यांना काही थोडंफार यातलं माहिती असेल तर तुम्ही सांगा भाऊ बहिणी. कालपासून उपास म्हणजे काल दुपारपर्यंत अमावस्या होती म्हणल्यानंतर कालपासूनच धरला. काल तर गुरुवार होता दिवसभर. मग संध्याकाळी बी नाही सोडला भाऊ बहिणीनं. मी चहा पिलती रात्री. आणि मग अशी तेवढं ते बटाटा एक गावलं मला घरात. तर एक बटाटा मी करून खाल्ला. आणि समर्थला भाऊ बहिणीनं मुगाची डाळ आणि तांदूळ चांगलं मस्त धुवून असं शिजवून वरण म्हणजे हे केलं, मिक्सर मध्ये बारीक केलं. तर समर्थ खाय नाहीच. काय करावं, काय खाय नाही पोरग. वकवून काढतोय समजा. बाळा काय बघतो? काय अगाव 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 ये तर भाऊ बहिणी तर कॅमेरातच बघतोय त्याची त्यालाच. तर सकाळच्या तर करामती भाऊ बहिणीनं उठल्या इतक्या असतात ना समर्थच्या भरपूर. अख्या घरात हातुरणावर हिंडत बसतो. त्या बेड खाली जातो, बेड खाली येतो. त्याचा केलाय बघा मी थोडासा व्हिडिओ. तर ती तुम्हाला ह्यात जॉईन करून नक्कीच टाकीन. आता तुम्हाला बघायला मिळेल. हाय का ना आपले समर्थच्या करामती? हाय का ना? का ना बाळा तू कशी करामती कळती ग? आणि आता जर ह्याला खाली सोडला का ना तर मायरूकडून त्यांच्याकडे जाईन भाऊ बनवून त्यांच्या ताटातला भात ओढून खाईन. असला आहे समर्थ. कल्टी मारत असा पुढं सरकतो, कल्टिया मारतो आणि आख्या घरात हिंडतो. मागाशी तर तुम्हाला सांगते तेलाची किटली पाडली. बरं झालं त्याला ती टोपान जाम बसवलं, नाहीतर आख्या आगाव ओतून घेतला असतं त्याला ह्याने समर्थाने. डोळा चुकूस तर हित बघूस तर तिथंच आहे बघा समर्थ आपला. लय भीती वाटते मला तर भाऊ बहिणीनो. हे झोपल्याशिवाय मी कुठलं कामच करत नाही. कारण की लय आगाव पोरग झाले. इतका आगाव आहे की डोळ्याची पापणी उघडझाप करूस तर 0 मिनिटात तर घेतला तिथं असतो. पुसतो लगेच. मोडगा आहे मोडगा.
आणि आता मायरा तर शाळेला जाते भाऊ बहिणीनं. राहिलेलं काम आता ही गेल्यानंतर तुम्हाला सांगते, ही मायरूच बाबा कामाला, मायरा शाळेला. कारण समर्थ काय सारखा लय झोपत नाही. मग नाही लय झोपत म्हणल्यानंतर मी असं म्हणजे ह्याला झोपी घालूनच काम करत असते घरात. आणि झोप तर एवढी ही आहे का ना कावळ्यावानी, लगेच 2 मिनिटात उठणार. तेवढ्यात काम आटपून घ्यायचं आपण. घरामध्ये पोरगा बसावला, याला वट्यात बसावला. काय रे बाळू 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 बुबू बुबू. गुंडी निघली, गुंडीच निघली. पिलटीच्या कडकडने सांडलं ना, तसलंच खाणं आहे रदाळीचं. बघ इतकं सांगते ती का? हा कसं सांडलंय बाबा भाऊ पिलटीच्या कडकडे घाणारडी. समजेच गुन्हे काढल्या होईल. डॉन, छोटा डॉन. हा घ्या की आणखी बघ. चांगला झालाय का वाटाण्याला? वास भरपूर छान येत होता. वासावरनं सांगते, खाल्ला तर नाही ना म्हणून सांगते वासावरनं. आम्ही महिनाभर आता वासाची धनी आहे. पहिल्यांदा धरलाय भाऊ बहिणीनं श्रावणातला, म्हणजे श्रावण अख्खा महिनाभर. बघ आता महिनाभर आपलं महादेवाचं भोलेनाथाचं नाव आपल्या मुखामध्ये. माणूस काय करतं माहितीये का, आपण अडचणीत असल्यानंतर देवाला विनवण्या करतं. आणि आपली जर त्या संकटातून जर आपण बाहेर पडलो तर आपण आपल्या ह्याला विसरतो, देवाला विसरतो. आणि देवाला आपण किती विनवण्या करतो आपल्या संकटात. मग आपण देवाला विनवण्या केलेलं, तसं संकट देवाने आपल्याला साथ दिलेली असते म्हणल्यानंतर आपण देवाचं बी केलं पाहिजे. आता मागच्या वर्षी मी म्हणलं होतं भाऊ बहिणीने मुलगा झाला तर मी अख्खा श्रावण धरेन, म्हणजे पोटात असल्यामुळं मुलगा होऊ द्या म्हणलं होतं पोरीच्या पाठीवर. तर मुलगा झाला भाऊ बहिणीनं आणि श्रावण धरेन म्हणलं होतं. ते श्रावण गेल्या वर्षी धरणार होती पण पोटात असल्यामुळं काय धरता आला नाही. मग म्हणलं आता धरा, ह्या वर्षी धरेन. मग आता जर ह्या वर्षी झाले की पुढल्या वर्षी धरेन म्हणायचं, असं आशा लावत बसायचं. बसण्यापेक्षा म्हणलं धरायचं. 11 महिने तर आपलंच आहे. 1 महिनाभर आपल्या देवाच्या नावाने गेलं मग काय झालं बाई, नाही तर रोज खातच बसतं की अन्न पाणी जेवण खाणीपिणी. गेल्या वर्षी श्रावणातलं सोमवार धरलं होतं मी भाऊ बहिणी, त्यांनी बी धरलं होतं, मी बी धरलं होतं, आहे का ना, दोघांना धरलं. आणि आमचं गुरुवार आणि सोमवार तर चालूच असते ते. पण आता श्रावणात सोमवारला जास्त महत्व दिलं जात आहे का ना. काय होतंय आता तरी पण वाटत नाही गुळेला. भाऊ बहिणीनं काल दवाखान्यात नेलं होतं मायरूच्या पप्पाला. काल काय नंतर व्हिडिओच नाही काढलेले, अचानक त्यांची तब्येत खराब झाली ती. म्हणल्यानंतर गेलो, डॉक्टरांनी सांगितलं झोप पूर्ण होत नाही का म्हणलं, बीपी वाढलाय, त्यांना गोळी चालू ठेवावं लागणार आहे असं म्हणलं डॉक्टर. आणि ती सरकारी गोळ्या दिलेल्या होत्या ती काही सुद्धा उपयोगाच्या नव्हत्या भाऊ बहिणीनं. डॉक्टरांनी फिकून दिल्या त्या गोळ्या. म्हणलं ही असल्या गोळ्या कुठं असत्यात वय म्हणलं. त्यांनी बाहेरीतल्या गोळ्यात लगेचच दवाखान्यात गेल्या गेल्या तात्पुरतीनं त्या गोळ्या ही दिल्या भाऊ बहिणीने. 3 गोळ्या दिल्या खायला तिथल्या तिथं, म्हणजे एक गोळी दिली तिथं खायला 3 गोळ्या. कशा कशाची होती डोकं बीपी. महिला करून हाक मार हात पाठवून दिले. ए मायरो दिदो आको 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 उठ ताय ताय ताय
तर कैसे ताय 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 ताय. तर भाऊ बहिणीनं मायरूला उशीर ती आ करत होता, उठ म्हणत होता. माझ्याकडे बघ म्हणतोय तिला बाबा. तुझ्याकडे जायचंय त्याला. पुढे तुझ्या बहिणीकडे जा. आपला समर्थ रडायला लागला का ना भाऊ बहिणी, तर मायरा लगेच ही करते, घेती त्याला असं लगेच उचलून घेते, रडू देत नाही अजिबात. तर चला भाऊ बहिणीनं, तसं आहे भावा बहिणीचं प्रेम सांगाय ह्या दोन भावा बहिणी. बाय 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 बाय. असं येते सांडू नको पाणी. बाय बाय. काय बघतो रोज काय आहे वर चिंगी आहे. बाय भाऊ बहिणी, घ्या सर्वांनी काळजी.